राज्यसभा में अमित शाह इसी भाषण में राजनीतिक भूचाल लाते हैं। इतना ज्ञान अगर भगवान का लेते हैं तो 7 जन्मों तक स्वर्ग अम्बेडकर पर और खासतौर पर गृहमंत्री अमित शाह को घेर रही है। प्रत्येक शहरामध्ये प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी सांगितली, त्या अनुषंगाने आपण प्रेस कॉन्फरन्स आयोजित करतो। आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसामध्ये संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शाहनी जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक उद्गार काढले, त्या संदर्भामध्ये प्रचंड रोष संपूर्ण भारतभर आहे। त्या संदर्भामध्ये आज पुणे शहराने सुद्धा कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केलेलं होतं। उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं पुतळ्यापाशी आम्ही धरणे आंदोलन धरून मोर्चाने कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। तर ज्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्यापासून या लोकांनी तिरंगा झेंडा फडकवलेला नाहीये। अनेक वर्षानंतर तो तिरंगा नागपूरमध्ये फडकावला गेला। नेहमी त्यांच्यामध्ये हाच वाद चालायचा की संविधान हा मनुस्मृती आणि मनुस्मृतीला मानणारे लोक, चातुर्वर्ण्याला मानणारे लोक यांना पसंतच नाहीये की समाजामध्ये आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे संविधान झालेले त्या संविधानाला लोकांनी मानावं। आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्याला घोषणा झाली 400 पार किंवा 400 पार ही मोदींनी घोषणा दिली। आणि म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे देशाची आणि आंबेडकर साहेबांची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांना टॅच्यू दिला पाहिजे आणि या गृहमंत्री पदाला बाजूला केले पाहिजे। अशा 2 मागण्या करून आम्ही सगळ्या देशामध्ये आंदोलन सुरू केले। उद्या मला वाटतं अरविंद शिंदे साहेबांनी एक मोर्चा AICC करता प्रस्ताव आला, त्यामुळे मोर्चा निघणार आहे आंबेडकर साहेबांच्या। आम्ही जे बोलत होतो आम्ही माफी मागा त्याच्यापासून त्यांना डायव्हर्ट करायचा होता विषय, तो विषय त्याला बाजूला करायचा होता। आणि दुसरं म्हणजे अडाणीचा जो विषय ज्या विषयावर सर्व रामायण सुरू झाला होतो तो अडाणीचा विषय त्यांना डायव्हर्ट करायचा होता। त्यांना सर्व या गोष्टी डायव्हर्ट करून या देशाला भ्रमित करायचे आणि स्वतःच नॅरेटिव्ह पूर्ण इतिहास बघून या देशाचा नॅरेटिव्ह अगोदरच आंदोलन केलेलं आहे। आम्ही ऑलरेडी निवेदन दिले। ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल हे अवमानकारक उद्गार झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीच कलेक्टर ऑफिसवर आमचं आंदोलन झालंय। आता परत एकदा ज्या पद्धतीने राजीनामा दिला जात नाही किंवा माफीनामा येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार। म्हणून त्याचा दुसरा टप्पा पुणे स्टेशन येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे आम्ही धरणे आंदोलन करून तिथून कलेक्टर ऑफिसला आम्ही मोर्चाने जाणार आहोत।